नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या डबल ओ अकॅडमीच्या स्कूल एक्झाम चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील लेक्चरमध्ये काय पाहिलं होतं, तुमचा जो इयत्ता 10वी मधला इतिहास सब्जेक्ट मधला जो तुमचा 6वा पाठ आहे, मनोरंजनाची साधने म्हणजे माध्यमे आणि इतिहास, या पाठाला आपण सुरुवात पहा केलेली होती आपल्या मागील लेक्चरमध्ये। पहा, यातील आपण निम्मा चॅप्टर तुमचा कंप्लीट केलेला आहे। निम्मा चॅप्टर जो उरलेला आहे तो आपण आजच्या भागामध्ये पाहूयात, ठीक आहे। ज्यांनी आज नव्याने जॉईन केला असेल किंवा ज्यांनी यापूर्वीचा पाठ पाहिला नसेल त्यांनी नंतर पाहून घ्या। ज्यांनी पाहिलं नसेल आधी आपले सेशन त्यांनी पाहून घ्या। आपण मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास हा तुमचा निम्मा चॅप्टर कंप्लीट केलेला आहे मागच्या सेशन मध्ये, ठीक आहे। चला त्याआधी पहा, आपल्या डबल ओ अकॅडमी मध्ये तुमचे जे 10वी इयत्ता आहे, ठीक आहे, तुम्ही जे एग्जाम देणार आहात 2024-25 तुम्ही बोर्ड एग्जाम देणार आहात जी, त्याची आपली 10वीची बॅच आपल्या अकॅडमी मध्ये अवेलेबल आहे। पहा, सध्या उपलब्ध आहे। तुम्हाला ज्यांना कोणाला बॅचेस जॉईन करायचे आहेत त्यांच्यासाठी पहा ही सुवर्ण संधी आहे। तुम्हाला अपेक्षित प्रश्नसंच सोडवून घेतले जातील। 100% पहिल्याच प्रश्नात यश मिळेल तुम्हाला। पहा, बेसिक पासून तुमची सर्व तयारी करून घेतली जाईल। तसेच लेक्चर तुम्ही अनलिमिटेड वेळा कितीही वेळा पाहू शकता। पहा, ज्यांना कोणाला ॲडमिशन घ्यायचे आहेत त्यांनी हा 80 10 45 77 60 या जो कॉन्टॅक्ट नंबर आहे आमचा त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा। तसेच पहा, तुम्हाला डिस्काउंट पाहिजे असेल बॅचवर ॲडमिशन घेताना तर मयुरी 10 हा कुपन कोड तुम्ही यूज करा। तुम्हाला काय भेटेल, 10% डिस्काउंट नक्कीच भेटेल, समजलं। तसेच पहा, तुम्ही प्ले स्टोअर वरून आपले ॲप जरी डाउनलोड केलं, डबल ओ अकॅडमी हे ॲप जरी डाउनलोड केलं तरी तुम्हाला सर्व ही इन्फॉर्मेशन तुमच्या मोबाईलमध्ये देखील इन डिटेल दिसेल, ठीक आहे। चला मग पहा, आपण जे मागच्या लेक्चरमध्ये जे काय काय पाहिले होतं, आपण हे जे तुमचा मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास आहे 6वा चॅप्टर, त्यामध्ये आपण काय काय पाहिलं। पहिला पॉईंट म्हणजे पाहिला आपण मनोरंजनाची आवश्यकता आहे की नाही, मनोरंजनाची आवश्यकता हा पॉईंट पाहिला। त्यामध्ये तुम्हाला समजलं की मनोरंजनाची आवश्यकता असेल तर ती कशा पद्धतीने असेल किंवा आधीच्या काळात लोक कशा प्रकारे मनोरंजन त्यांचे करत असत, कोणत्या साधनांचा वापर करत असत ते पाहिलं। नंतर आपण काय पाहिलं, लोकनाट्य पाहिलं। लोकनाट्यामध्ये आपण काय काय पॉईंट शिकलो। पहा, लोकनाट्य त्या काळातील कोणती कोणती होती, कठपुतळ्यांचा खेळ असेल, नंतर दशावतारी नाटके होती, तुमचा पोवाडा असेल, तमाशा, भजन, कीर्तन, ललित, ह्या सगळ्या गोष्टी कशात पाहिल्या आपण, ह्या लोकनाट्यामध्ये पाहिल्या, ठीक आहे। आपले 2 पॉईंट पहा, हे महत्त्वाचे 2 पॉईंट आपण मागच्या लेक्चरमध्ये अभ्यासले आहेत। ज्यांनी आज लेक्चर पाहिलं आहे, ज्यांनी आधीचं लेक्चर पाहिलं नसेल त्यांनी पाहून घ्या, आपल्या अकॅडमीच्या चॅनलवर जा, तिथं तुम्हाला सर्व लेक्चर्स भेटतील। तसेच पहा, आपले जे 1 ते 5 जे धडे आपण चॅप्टर पाहिले अभ्यासले आहेत ते देखील तुम्हाला भेटतील, ते अभ्यासा। तसेच पहा, आपला धडा झाला की आपण काय करतो, धडा झाला की त्यानंतर लगेच जो तुमचा स्वाध्याय आहे धड्याखाली तो देखील आपण अभ्यासला आहे। तशा प्रकारे तुम्ही देखील अभ्यास करा। आधी चॅप्टर समजून घ्या, आपले लेक्चर व्यवस्थित पहा, चॅप्टर समजून घ्या, त्यानंतर तुम्ही आपण जे स्वाध्याय घेतलेले आहे ते व्हिडिओ देखील पहा, तुम्हाला अभ्यासाला मदत होईल, ओके। चला तर पहा, आज आपण काय पाहणार आहोत, मराठी रंगभूमी हे राहिलेले आपण पॉईंट पाहणार आहोत। पहा, तुम्हाला मी आता सांगितलं लोकनाट्यामध्ये काय काय पाहिलं होतं आपण। पहा, कठपुतळ्यांचा खेळ प्रयोग पाहिला होता, त्यामध्ये काय काय सांगितलं होतं मी तुम्हाला थोडक्यात रिव्हिजन घेते की मागच्या लेक्चरमध्ये आपण काय काय पाहिलं। ह्या कठपुतळ्यांचा खेळमध्ये ह्या कठपुतळ्यांचं कुठं सापडल्या, कुठं उत्खनन करताना सापडल्या हे पॉईंट दिला त्यांनी। तसेच पहा, हे ज्या कठपुतळ्या आहेत त्यांची निर्मिती कशापासून होते, म्हणजे ते तयार कशापासून होतात हे सांगितले आहे, ते तयार कशापासून करतात हे पॉईंट पाहिले। तुमचे ते दशावतारी जे नाटके आहेत त्याच्यामध्ये काय पाहिले, 10 कोणते अवतार असतील ते पाहिले। मग त्यांनी पहा 10 अवतारे सांगितलेत आपल्याला, मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम,
राम, कृष्ण, बुद्ध आणि कल्की ही त्यांनी काय सांगितले 10 अवतार सांगितलेत. ठीक आहे. नंतर पहा हे दशावतारी नाटकात कशा कशाचा अभ्यास करावा लागतो पहा, कशा कशाची काळजी घ्यावी लागते. त्यांची रंगभूषा, केसभूषा, त्यांची बोलीभाषा, अभिनय, परंपरागत ही सगळी असते. ठीक आहे. हे सगळे पॉईंट सांगितले आहेत. त्या नाटकाची सुरुवात कशी होते, त्याची एंड कसा होतो, त्याचा शेवट कसा करतात, हे सर्व पॉईंट झालेले आहेत. त्यानंतर पहा भजन. भजनमध्ये 2 प्रकार येतात हे आपण पाहिलं. एक असतं चक्री भजन, दुसरं असतं सोंग भजन. चक्री भजनमध्ये काय वाजतं पहा, म्हणजे भजन म्हणता म्हणता चक्र म्हणजे पहा न थांबता चक्राकार फिरत भजन म्हणणे, त्याला चक्री भजन म्हणतात. आणि सोंगी भजन म्हणजे आपणच देव आहे पहा, देवभक्ताची भूमिका घेऊन संवाद स्वरूपात भजन म्हणजे असतं सोंगी भजन. हे आपण इन डिटेल मागच्या आपल्या लेक्चरमध्ये पाहिलेल्या होत्या ह्या गोष्टी पहा. त्यानंतर आपण काय पाहिलं, तुमचं कीर्तन म्हणजे काय हे पाहिलं. त्यानंतर पहा ललित म्हणजे काय, त्यानंतर भारुड म्हणजे काय, ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या आहेत पहा मागच्या लेक्चरमध्ये. तमाशा म्हणजे काय हे पण पाहिलं. तमाशाची सुरुवात कशी होते, एंड कसा होतो, तमाशाची सुरुवात कशी होते पहा. त्यांनी सांगितलं होतं गणेशाचं काय करायचं, गण म्हणजे गणेश वंदना गायली जाते तमाशाची, त्यानंतर गवळण सादर केली जाते. सर्व सांगितले आहेत त्यांनी गोष्टी पहा. पोवाडा पण सांगितला आहे. ओके. पहा आता पहा मराठी रंगभूमी. पहा मराठी रंगभूमी ललित कला व्यक्तीने किंवा समुदायाने सादर करण्याचे स्थान म्हणजे काय असतं, सादर जिथे करतात त्याला काय म्हणतात, रंगभूमी असं म्हटलं जातं. तुम्हाला माहिती आहे नाट्य रंगभूमी वगैरे तुम्हाला माहिती आहे, जिथं ललित कला असतात. ललित कला आणि अभिजात कला ह्या 2 कलांचे टाईप आहेत, हे तुम्हाला आतापर्यंत तुम्हाला लक्षात आलं असेल. ठीक आहे. मग पहा ह्या ललित कला म्हणजे काय असतात, व्यक्तीने म्हणजे ललित कला म्हणजे सर्व व्यक्ती एकत्र येऊन जी कला सादर करतात, म्हणजे ते एकत्र येऊन समूहाने जी कला सादर करतात, आपल्या पुढे मांडतात, त्याला काय म्हणतात, ललित कला म्हणतात पहा. आणि पहा हे कुठं पाहिलं आपण, उपयोजित कला चॅप्टरमध्ये, आपल्या 3ऱ्या चॅप्टरमध्ये तुमच्या ह्या कन्सेप्ट क्लिअर झालेल्या आहेत की ललित कला आणि अभिजात कला म्हणजे काय डिफरन्स असतो, फरक असतो. मग ललित कला म्हणजे काय असतं, व्यक्तीने म्हणजे व्यक्तींच्या समूहाने एकत्र येऊन सादर केलेली कला म्हणजे असतं तुमचं ललित कला. आणि अभिजात कला म्हणजे काय असतं, अभिजात कला म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल तुम्हाला क्रिकेट शिकायचं आहे, ठीक आहे, खेळायचं आहे. मग असं होतं का विद्यार्थी मित्रांनो की तुम्ही डिरेक्टली गेलाय मैदानावरून वर्ल्ड कपचा तुम्ही सामना करताय, असं होतं का, खेळू शकता का, नाही. आपल्याला काय करावं लागतं, आधी ती जी कला आहे म्हणजे ती क्रिकेट जी गेम आहे, खेळ आहे, त्याचे रूल माहिती पाहिजे, ते कसं खेळतात माहिती पाहिजे, त्याचे सगळ्या कंडिशन्स माहिती पाहिजे, तर आपण तो खेळ खेळू शकतो. ठीक आहे. त्याचप्रमाणे पहा अभिजात कला म्हणजे काय, कोणतीही कला तुमच्या आत अवगत येण्यासाठी आपल्याला त्याचं काही काळ प्रशिक्षण हे घ्यावं लागतं. आणि ते प्रशिक्षण काही काळाचं कंप्लीट झाल्यानंतरच आपल्याला काय येतं, ती कला आपल्यामध्ये आत्मसात होते. ठीक आहे. मग त्या कलेला काय म्हणतात, अभिजात कला म्हणतात. मग यांनी काय सांगितले, ललित कला. मग मराठी रंगभूमीवर काय असतात, नाटके जे होतात, मग ते पहा ते कसं सर्व व्यक्ती समूहाने एकत्र येऊन सादर करण्याचं जे स्थान असतं त्यालाच काय म्हणतात, रंगभूमी म्हणतात. समजलं, इन डिटेल सांगितलं पहा मी आता की रंगभूमी कशाला म्हणतात. पहा आता ललित कलेमध्ये कलावंत आणि प्रेक्षक दोघं पण कशा असतात, महत्त्वाचे असतात. ठीक आहे. पहा ही जी ललित कला आहे त्यामध्ये कलावंत म्हणजे सादर करणारे कलावंत आणि बघणारे जे प्रेक्षक असतात दोघांचा सहभाग आवश्यक असतो. पहा नाट्यसंहिता असो, नाट्य दिग्दर्शक, कलावंत, रंगभूषा, वेशभूषा, रंगमंच, नेपथ्य, प्रकाश योजना हे सगळे काय असतात, नाट्यप्रयोगांचा प्रेक्षक आणि समीक्षक असे अनेक घटक रंगभूमीशी संबंधित असतात. बरोबर आहे ना. नाट्य म्हणजेच नाटक. ठीक आहे. मग नाटकामध्ये काय काय असतं पहा महत्वाचं, नाट्यसंहिता, दिग्दर्शन, कलावंत असतं, रंगभूषा असते, केसभूषा असते, सर्व गोष्टी येतात ना. रंगमंच असतो, परत पहा प्रकाश योजना, लाइटिंग वगैरे, स्क्रीन, कॅमेरा, सर्व गोष्टी पण येतात त्याच्यामध्ये. नाट्यप्रयोगाचा प्रेक्षक, समीक्षक असे सर्व घटक काय असतात, महत्वाचे. हे त्याच्या संबंधित घटक आहे, रंगभूमीच्या संबंधित. ठीक आहे. पहा आता नृत्य आणि संगीत यांचाही समावेश नाटकामध्ये असू शकतो. बरोबर आहे, असतोच. नाटक हे बहुतेक वेळा संवादाद्वारे सादर केले जाते, परंतु काही नाटके मूकाभिनय सुद्धा असतात. या प्रकाराला काय म्हणतात, मूकनाट्य असं म्हटलं जातं.
पहा यांनी खूप महत्त्वाचा पॉईंट सांगितलाय. पहा नाटके काय असतात. पहा ही जे नाटके वगैरे असतात तुम्ही पण पाहिलं असेल, नाटक जर पाहिलं असतं तर बहुतांश वेळा काय असतं, नाटके कसे संवादाद्वारे असतात. ठीक आहे. काय म्हणतात ते, नाटके हे बहुतेक वेळा संवादाद्वारे सादर केले जाते. ठीक आहे. संवादामधून नाटके सादर केले जाते. ठीक आहे. पण काही काय असतात कधी पहिली नाटके कशी असायची, काही नाटके मूक नाट्य असायची, म्हणजे अजिबात तोंडाने बोलायचं नाही, फक्त हातवारे करून ते सादर केले जायचे. मग अशा नाटकांनाच काय म्हणतात, जे पहिल्या काळात हातवारे करून पण सादर केले जातात. म्हणजे जो प्रकार आहे नाटके कोणते, मूकाभिनय, त्याला काय म्हणतात, मूकाभिनय जे करायचे. मूकाभिनय म्हणजे काय, बोलायचं अजिबात नाही, फक्त हाताने हातवारे करायचे, त्याचा अभिनय करायचा, ती कला प्रदर्शित करायची, लोकांपर्यंत मांडायची, त्यालाच काय म्हणतात, मूकनाट्य असं म्हटलं जातं. समजलं. पहिल्या काळापासून होतं. पहा तंजावरच्या भोसले राजवंशाने मराठी व दाक्षिणात्य भाषांमध्ये नाटकांना उत्तेजन दिलं. म्हणजे त्यांनी काय केलं, मराठी व दाक्षिणात्य भाषांमध्ये काय केलं, नाटक प्रसारित केले, नाटक केले. ठीक आहे. पहा त्या राजवंशातील, कोणत्या, तंजावरच्या भोसले राजवंशातील राज्यांनी स्वतः नाटके लिहिली. त्यांनी काय केलं, स्वतः ती नाटके लिहिली आणि ती कोणत्या भाषेत रूपांतरित केली, तर संस्कृत नाटकांची भाषांतरे काय केली, त्यांनी रूपांतरित केली. पहा त्या लोकांनी काय केलं, त्या राजांनी स्वतः नाटके लिहिली, त्यांनी स्वतः नाटके लिहिले आणि ती संस्कृत नाटकांची भाषांतरे केली. पहा महाराष्ट्रातील रंगभूमीच्या विकासात 19व्या शतकाचे स्थान अगदी खूप महत्त्वाचे आहे. का बरं, कारण पहा विष्णुदास भावे नाव महत्त्वाचं आहे. पहा मी डबल स्टार करते म्हणजे महत्त्वाचं आहे. विष्णुदास भावे मराठी रंगभूमीचे जनक म्हणून ओळखले जातात. समजलं. तुम्हाला प्रश्न पण येऊ शकतो की मराठी रंगभूमीचे जनक डॅश डॅश आहे, मग रिकामा जागा भरायला येऊ शकतं, किंवा तुम्हाला कारणे द्यायला पण येऊ शकतं. मराठी रंगभूमीचे जनक विष्णुदास भावे हे आहेत. मग तुम्हाला सांगायचे ते का आहेत. समजलं. इथपर्यंत समजलं. पहा आता मग जे विष्णुदास भावे आहे त्यांनी काय केले, पहा सीता स्वयंवर हे त्यांनी रंगभूमीवर आणलेले पहिले नाटक होय. म्हणजे त्यांनी जे आपल्या रंगभूमीवर नाटक आणलेले. ठीक आहे. हे नाटक वगैरे आधी एखाद्याने सर्वांना सुचलं, ज्या काहींनी नाटक तयार केली वगैरे, पण साक्षात ते नाटक लोकांसमोर आणण्याचं पहिल्यांदा काम कोणी केलेले, हे जे विष्णुदास भावे आहे यांनी केले. त्यांनी सीता स्वयंवर हे त्यांनी रंगभूमीवर आणलेलं पहिलं नाटक होय. ठीक आहे. विष्णुदास भावेंनी लिहिलेल्या नाटकानंतर महाराष्ट्रात मग काय झालं, ऐतिहासिक पौराणिक नाटकांबरोबरच हलक्या फुलक्या पद्धतीची प्रहसन प्रकारातील नाटके ही रंगभूमीवर आली. पहा त्यामध्ये विनोदी पद्धतीने सामाजिक विषय सादर केले जातात. ठीक आहे. मग पहा ह्या विष्णुदास जे भावे आहेत, ठीक आहे, विष्णुदास भावे यांनी नाटकाला काय केली, सुरुवात केली. त्यांनी पहिल्यांदा काय केलं, आपल्या मराठी रंगभूमीवर काय पहिलं नाटक आणण्याचं कार्य यांनी केलं. ठीक आहे. त्यानंतर काय झालं, हळूहळू मग बाकीच्यांनी पण काय केले, नाटके रंगभूमीवर आणली. मग त्यांनी काय केलं, मग नंतर ऐतिहासिक असेल पौराणिक असेल ही नाटके, या नाटकांबरोबर आपल्याकडे काय आली, जी प्रहसन प्रकारातील जी काही नाटके होती हलकी फुलकी ती आली. मग लोक काय करायला लागली, नंतर जे आपले सामाजिक जे आपले काही विषय असतील, ठीक आहे, ते काय करायला लागले, जे सामाजिक म्हणजे समाजातील काही जे विषय असतील जे महत्त्वाचे असतील ते लोक विनोदी पद्धतीने लोकांपर्यंत आणण्याचा प्रयत्न करू लागले. समजलं. म्हणजे काही सामाजिक काही प्रॉब्लेम्स असतील, काही अडथळे असतील, काही समस्या असतील, ते लोक मांडू लागले. पण ते सिरियस मोडमध्ये मांडू लागले का नाही, ते विनोदी पद्धतीने लोकांपर्यंत प्रेक्षकांपर्यंत आणण्याचा प्रयत्न कशातून केला, मग हा मांडला त्यांनी नाटकांमधून मांडला. ठीक आहे. या सर्व गोष्टींमुळे पहा विष्णुदास भावे यांना मराठी रंगभूमीचे जनक म्हणून ओळखले जाते. समजलं. नेक्स्ट पहा आता, सुरुवातीच्या नाटकांच्या संहिता लिखित स्वरूपात नसत. ठीक आहे. पहा सुरुवातीच्या नाटकांच्या संहिता ज्या होत्या त्या लिखित स्वरूपात नसत. ठीक आहे. म्हणजे लिहिलेल्या स्वरूपात नव्हत्या. ठीक आहे.
काय असायचं पहिल्यांदा सुरुवातीला जी नाटके होते ती अशी लिहून ठेवलेली असायची का लिखित स्वरूपात त्याच्या संहिता नसत, मग ती काहीतरी आपलं ओविव असेल किंवा कविता वगैरे असेल. ठीक आहे. पहा बऱ्याचदा त्यातील गीते लिहिलेली असली तरी गद्य संवाद कसा असायचा म्हणजे त्या टायमिंगला जे असेल ते असं उत्स्फूर्त स्वरूपाचे असत, म्हणजे काही लिहून वगैरे ठेवलेलं आधी काहीही नसायचं. ठीक आहे. थोडक्यात मुद्रित स्वरूपात संहिता उपलब्ध असणारे पहिले नाटक वि. ज. कीर्तने यांनी 1861 साली लिहिलेले थोरले माधवराव पेशवे हे होय. आता हे काय नाव आहे, कोणी आणले पहिलं नाटक पहा लिखित स्वरूपात. वि. ज. कीर्तने यांनी. कोणतं? थोरले माधवराव पेशवे. थोरले माधवराव पेशवे हे नाटक वि. ज. कीर्तने यांनी हे पहिलं नाटक काय मुद्रित स्वरूपात संहिता उपलब्ध करणारे आणले आहे पहा 1861 साली. समजलं? हे जे महत्त्वाचे पॉइंट आहे ते तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये लिहून घ्या, जेणेकरून पेपरला तुम्हाला हे सगळं गोष्टी व्यवस्थित क्लिअर समजून जातील. ठीक आहे. पेपरच्या आदल्या दिवशी आपण सर्व पुस्तक तर नाही ना वाचत बसू, टाइमच कुठं असतो आपल्याला, तेवढा टाइम उरतो का नाही, तो टाइम जावा नाही तिथे तुमचा, म्हणून आधी काय करतो आपण अभ्यास करतो. मग अभ्यास करताना असा अभ्यास करायचा की तुम्हाला नंतर सर्व गोष्टी परफेक्ट तुमच्या लक्षात राहिल्या पाहिजे, व्यवस्थित तुम्हाला नोट्स वगैरे सगळ्या सापडल्या पाहिजे. त्यासाठी काय करायचं पहा, नोट्स बनवताना काय करायचं, तुम्ही आता हे आपलं लेक्चर पाहता. ठीक आहे. लेक्चर पाहताना एक बुक घ्यायची किंवा नोटबुक पण, आपलं पुस्तक तर समोर ठेवायचं. ठीक आहे. आणि नोटबुक घ्यायचं व्यवस्थित, ते आपल्या आधी काय करायचं, हे जे पाठ्यपुस्तक आहे आपल्या इतिहासाचं त्याच्यावर अंडरलाईन करायच्या ह्या सगळ्या गोष्टी. ठीक आहे. मग तुमच्या नोट्स काढताना देखील तुम्ही नोट्समध्ये लिहिलं, चार्ट वगैरे करून घ्या, अशा चार्ट करून घ्या किंवा अशा टेबल डायग्राम करून लिहा. याने तुम्हाला काय होईल, गोष्टी लक्षात राहायला काय होईल, मदत होईल आणि तुमचा वेळ कमी जातो. असं चार्ट केले किंवा अशातून काय होतं, तुमचा वेळ कमी जातो, तुम्हाला लगेच गोष्टी सगळं क्लिअर होतात. तुम्ही बघता क्षणी तुम्हाला कळतं की कुठला कोणाचा टाईप आहे, चार्टमध्ये काय काय दिले. ठीक आहे. चला आता या नाटकामुळे संपूर्ण लिखित संहिता असलेल्या नाटकांच्या नवी परंपरा काय झाली, सुरुवात झाली. मग म्हणजे लोक काय काय करू लागले, दुसरी पण कशी नाटके आणू लागले, मुद्रित स्वरूपात संहिता उपलब्ध असणारी नाटके प्रकाशित करू लागले. ठीक आहे. पहा आता 19व्या शतकाच्या अखेरच्या पर्वात उत्तर हिंदुस्थानातील ख्याल संगीत महाराष्ट्रात रुजवण्याचे काम बाळकृष्ण बुवा इचलकरंजीकर यांनी केले. पहा कुठल्या 19व्या शतकात, 19वा काळ पहा, त्यांनी सांगितले आपल्याला आधीच. 19वा जो काळ होता कुठे सांगितले पहा त्यांनी, पहा 19व्या शतकाचे स्थान काय आहे, अगदी महत्त्वाचं आहे. मग पहा 19व्या काळात काय झाले, अखेरच्या पर्वात उत्तर हिंदुस्थानातील ख्याल संगीत महाराष्ट्रात रुजवण्याचे काम कोणी केलं, बाळकृष्ण बुवा इचलकरंजीकर यांनी केले. पहा त्यानंतर उस्ताद अलदिया खा, उस्ताद अब्दुल करीम खा आणि उस्ताद रहिमत खा यांनी महाराष्ट्रातील रसिकांमध्ये संगीताची आवड निर्माण केली. पहा कोणी कोणी ही नावं लक्षात ठेवा, उस्ताद अलदिया खा, उस्ताद अब्दुल करीम खा आणि उस्ताद रहिमत खा. त्यांचा परिणाम होऊन संगीत रंगभूमीचा उदय जन्मास आला. ठीक आहे. पहा आता किर्लोस्कर मंडळी या नाटक कंपनीची संगीत नाटके लोकप्रिय झाली. कोणत्या? किर्लोस्कर. त्यामध्ये संगीत शाकुंतल हे अण्णासाहेब किर्लोस्करांनी लिहिलेले नाटक अतिशय गाजले. पहा मग हळूहळू काय झालं, नाटक जी रंगभूमी आहे, ठीक आहे, मग ते आपली मराठी जी रंगभूमी आहे तर ते जे नाटक आहे ते काय झाले, हळूहळू खूप लोक काय लागले, नाटक करू लागले, प्रकाशित करू लागले, लोकांसमोर प्रेक्षकांसमोर आणू लागले. मग त्याच्यात पहा पहिल्यांदा संहिता लिहिलेली नसायची, नंतर लोक संहिता सहित उपलब्ध असणारे नाटके लोकांसमोर प्रेक्षकांसमोर मांडू लागले. पहा मग नंतर त्याचा हळूहळू परिणाम काय झाला, परत मग हे जे आहेत उस्ताद सगळे 3 उस्ताद त्यांनी सांगितलेत, उस्ताद अल्लादिया खा, अब्दुल खा आणि रहिमत खा. मग यांनी काय केले, हळूहळू प्रेक्षक आहेत म्हणजे लोकांमध्ये काय केली, संगीताबद्दलची आवड निर्माण केली.
ठीक आहे, संगीत ऐकण्याची आवड निर्माण केली. मग त्याचाच परिणाम म्हणून काय झालं नंतर पहा, किर्लोस्कर मंडळी पहा, मग नाटकांना प्रतिसाद लोकांचा जास्त मिळू लागला. मग पहा, जे किर्लोस्कर मंडळी यांनी जे प्रकाशित केले जी नाटके आहेत ना, ते पण पहा लोकप्रिय आहे. त्यातील कोणतं सांगितलं त्यांनी? संगीत शाकुंतल हे अण्णासाहेब किर्लोस्करांनी लिहिलेले एक नाटक आहे, जे अतिशय गाजलेलं नाटक आहे. पहा, लिहून घ्या, मी तुम्हाला लिहून देते, याचा अर्थ हे महत्त्वाचे पॉइंट्स आहेत, तुम्हाला जोड्या लावायला पण विचारले जातील. संगीत शाकुंतल. समजलं? अण्णासाहेब यांचं कुठलं? संगीत शाकुंतल हे एक गाजलेलं नाटक आहे महत्वाचं. ठीक आहे. नेक्स्ट पहा, संगीत नाटकांमध्ये गोविंद बल्लाळ देवल यांनी लिहिलेले संगीत शारदा हे नाटक अत्यंत महत्त्वाचे आहे. पहा, त्यांनी नावं दिलेली आहेत आणि त्यांची गाजलेली नाटकं कोणती आहेत, महत्त्वाची आहेत, ते देखील दिलेलं आहे. ठीक आहे. पहा, हे तुम्हाला समजून घ्यायचे व्यवस्थित. या नाटकात जरट कुमारी विवाह या तत्कालीन अनिष्ट प्रथेवर विनोदी पद्धतीने परंतु मार्मिक टीका केलेली आहे. हा महत्त्वाचा पॉइंट आहे. पहा, त्यांनी काय केलेलं आहे, हे जे नाटक आहे ना संगीत शारदा, यामध्ये काय केलंय, जो विवाह आहे त्या काळात जे जरट कुमारी विवाह हा एक प्रथा होती, चांगली प्रथा नव्हती, ही अनिष्ट. पहा, त्यांनी सांगितले या प्रथा काय केली, या प्रथेचा नाश करण्यासाठी त्यांनी विनोदी पद्धतीने काय केलं, याच्यावर टीका केलेली आहे. पहा, या मार्मिक टीका केलेली आहे, पण त्यांनी सरळ सरळ टीका केली का नाही, विनोदातून त्यांनी काय केलेली आहे, यावरती टीका केलेली आहे. कोणता सब्जेक्ट? जरट कुमारी विवाह, तो तत्कालीन म्हणजे त्या काळातील अनिष्ट प्रथा होती जी जरट कुमारी विवाह, त्याच्यावर त्यांनी विनोदी पद्धतीने मार्मिक अशी टीका केलेली आहे. कोणत्या नाटकात? गोविंद बल्लाळ यांच्या संगीत शारदा या नाटकात. त्यानंतर पहा, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचे मूकनायक, कृष्णाजी प्रभाकर यांचे संगीत मानपान आणि राम गणेश गडके एकच ही नाटके रंगपृथ्वी महत्वाची आहे. आता कुठली कुठली आहेत मी सांगते, पहा तुम्हाला. पहा, पहिलं तर झालं अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत शाकुंतल. गोविंद बल्लाळ यांचं संगीत शारदा. ठीक आहे. त्यानंतर पहा, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचे मूकनायक. ठीक आहे. आता थर्ड काय पहा, थर्ड काय आहे तुमचं? श्रीपाद कृष्ण यांचे मूकनायक, कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांचे संगीत मानपान. मी शॉर्ट मध्ये लिहिते आता. कृष्णाजी खाडिलकर यांचे संगीत माना. कृष्णाजी खाडिलकर यांचे कोणते? संगीत मानपान. पूर्ण शब्द नाहीये पाहायचं, परीक्षेत लक्ष द्या. मान अपमान त्यांनी काय लिहिले? मान अपमान. ठीक आहे. आणि राम गणेश गडकरी यांचे एकच प्याला. यांचे कोणतं?
एकच प्याला. हे काय आहेत पहा, हे काय आहे पहा, गोविंद बल्लाळ यांचे संगीत शारदा नाटक लोकप्रिय आहे. ही काय आहे, सगळी नाटक आहेत. ठीक आहे. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचे मूकनायक नाटक फेमस आहे. कृष्णाजी खाडीलकर यांचं संगीत मानपान हे नाटक फेमस आहे. आणि राम गणेश गडकरी यांचे एकच प्याला हे नाटक फेमस आहे. हे पण लिहूयात आपण इथे. अण्णासाहेब किर्लोस्कर यांचं संगीत शाकुंतल, म्हणजे तुमचं हे लिस्टच होईल. अण्णासाहेब किर्लोस्कर. मी आता जे फास्ट लिहिते पहा. ठीक आहे, संगीत शाकुंतल. समजलं? समजलं सर्वांना? ठीक आहे. पहा, मी थोडक्यात सांगितले आहे. पहा, अक्षर आता मी एवढं काही व्यवस्थित काढत बसले नाहीये, कारण आपला पोर्शन व्यवस्थित कव्हर झाला पाहिजे. ठीक आहे, समजलं सर्वांना? हे काय आहेत, हे यांनी ही जी नाटके आहेत, यांची ही नाटके सर्व प्रसिद्ध झालेली आहेत, लोकप्रिय झालेली ही नाटके आहेत. ठीक आहे. मराठी रंगभूमीच्या पडत्या काळात पहा, आचार्य अत्रे यांच्या साष्टांग नमस्कार, उद्याचा संसार, घराबाहेर यांसारख्या लोकप्रिय नाटकांनी रंगभूमीला सावरण्याची मदत केली. पहा, ते काय म्हणतात, जे नंतर काय झालं, हळूहळू सर्व नाटके वगैरे येऊ लागले. त्यानंतर पहा काय झालं, अचानक थोड्या काय झालं, मराठी रंगभूमीची नाटके कसे म्हणजे लोकप्रिय कमी व्हायला लागले, म्हणजे लोकांचा प्रतिसाद नाटकांना कमी येऊ लागला. मग त्या काळात लोकभूमीला, आपल्या म्हणजे रंगभूमी, जी मराठी रंगभूमी आहे नाटकांची, तिला सावरण्याचं काम कोणी केलं? आचार्य अत्रे यांच्या नाटकांनी केलं. मग पहा, आचार्य अत्रे यांची नाटके कुठली आहेत पहा. आचार्य अत्रे यांनी कोणकोणती नाटके लिहिलीत पहा. साष्टांग नमस्कार, उद्याचा संसार आणि घराबाहेर. पहा, हे तुम्ही असं पण लिहू शकता. साष्टांग नमस्कार, उद्याचा संसार आणि घराबाहेर. ठीक आहे. हे काय आहेत? आचार्य अत्रे यांची नाटके आहेत, ज्यांनी जी नाटके लोकप्रिय झाली. समजा लोकप्रिय झालीच नसती तर ढासळत गेला असतं ना. म्हणून पडत्या काळात जी मराठी रंगभूमीला जे पहा प्रतिसाद कमी जो होत चालला होता, त्याला सावरण्याचं काम कोणी केलं? आचार्य अत्रेची जी नाटके आहेत, ही साष्टांग नमस्कार असो, उद्याचा संसार असो, ही जी त्यांची नाटके झालीत, ती जी लोकप्रिय झालेत, त्यांनी सावरण्याचा प्रयत्न केला. पहा, नंतर अलीकडच्या काळात झालेली वसंत कानेटकर यांचे रायगडाला जेव्हा जाग येते, इथे ओशाळता मृत्यू, विजय तेंडुलकर यांचे घाशीराम कोतवाल आणि विश्राम बेडेकर यांचे टिळक आगरकर इत्यादी नव्या धर्तीची नाटके प्रसिद्ध झालेली आहेत. मग पहा, त्यांनी त्या काळातील नाटके दिलेली आहेत, आजच्या काळातील नाटके दिलेली आहेत. ही सगळी नाटके तुमच्यासाठी महत्त्वाची का आहे? कारण हे जोड्या लावायला तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. आता पहा, हे पण लिहूयात की आपण, वसंत कानेटकरांचं कोणतं? रायगडाला जेव्हा जाग येते. वसंत कानेटकर. हे नाटक. त्यानंतर पहा, इथे ओशाळला मृत्यू, नंतर विजय तेंडुलकर यांचं घाशीराम कोतवाल, मृत्यू,
यांचं घाशीराम, ठीक आहे. तसं विश्राम बेडकर यांचं टिळक आणि आगरकर इत्यादी नाटके काय आहेत, प्रसिद्ध झालेले आहेत. समजलं? चला नेक्स्ट पहा. आता हे सर्व गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा, कारण हे काय आहे, खूप महत्वाचं आहे, मोस्ट इम्पॉर्टंट आहे. हे तुम्हाला जोड्या लावायला विचारलं जाऊ शकतं, ठीक आहे. जोड्या लावायला तुम्हाला हे पॉइंट सर्व विचारले जाऊ शकतात. ओके. नेक्स्ट पहा. आता विविध विषयांवरील नाटके आणि नाट्य प्रकाराच्या आविष्कारामुळे मराठी रंगभूमीला काय आलं, समृद्ध झाली, ठीक आहे. म्हणजे वेगवेगळे विषय घेतले जात. मग मराठी रंगभूमीवर नाटके सादर करताना ते सामाजिक विषय किंवा जे वेगवेगळे असतील, ठीक आहे, राजकीय विषय, सगळे विषय विनोदाद्वारे लोकांपर्यंत मांडण्याचा प्रयत्न करू लागलाय. त्यामुळे काय झालं, लोकांचा प्रतिसाद देखील वाढू लागला. त्याप्रमाणे पहा मराठी रंगभूमीला काय झाली, मग ती समृद्ध झाली. पहा नाट्य कलावंत म्हणून गणपतराव जोशी, बालगंधर्व तथा नारायणराव राजहंस, केशवराव भोसले, चिंतामणराव कोल्हटकर, गणपतराव बोडस इत्यादींची नावे अग्रक्रमाने घेतली जातात. पहा बालगंधर्व रंगमंदिर हे तुम्हाला माहितच असेल. पहा हे जे आहेत ना, ही नावं फेमस आहेत, यांची नाटके फेमस आहेत, यांनी नाटके केलीत, ठीक आहे. हे सगळे काय आहेत पहा, एक कलावंत आहेत, जे नाटकांमधून काम करतात ते कलावंत सांगितलं त्यांनी. कोणते, गणपतराव जोशी असेल, बालगंधर्व म्हणजेच कोण, नारायणराव राजहंस, तसेच पहा तुमचे केशवराव भोसले असतील, चिंतामणराव कोल्हटकर, गणपतराव बोडस, ही नावे काय आहेत, अग्रगण्य म्हणजे पहिल्यांदा घेतली जातात नाट्य कलावंत ह्या लिस्टमध्ये, यादीमध्ये. पहा त्यांची मराठी नाटके मोकळ्या पटांगणात होत असत, बरोबर आहे. ब्रिटिशांनी प्रथम मुंबईत प्ले हाऊस, रिपन, व्हिक्टोरिया ही नाट्यगृहे बांधली. जेव्हा ब्रिटिश होते ना, त्यांनी काय केलं पहा, आपल्या महाराष्ट्रात, ठीक आहे, म्हणजेच आपल्या मुंबईत, महाराष्ट्राची राजधानी मुंबई, तिथं काय केलं त्यांनी, ब्रिटिशांनी प्रथम मुंबईत प्ले हाऊस, रिपन, व्हिक्टोरिया ही पहा नाट्यगृहे बांधली. त्यानंतर मग हळूहळू काय झालं, मराठी नाट्य प्रयोगांचे प्रयोगही बंदिस्त नाट्यगृहांमध्ये होऊ लागले. म्हणजे आधी काय व्हायचं, जेव्हा ब्रिटिशाच्या काळात काय होतं, त्यांनी स्थापन केलेली जी होती ना, प्ले हाऊस असेल, रिपन असेल, व्हिक्टोरिया, ही नाटके म्हणजे इथं बंदिस्त स्वरूपात ती नाटके व्हायची. पण तिथं पहिल्यांदा आपलं जी मराठी रंगभूमीवरची जी नाटके आहेत, नाट्य प्रयोग आहेत आपल्या मराठीतील, त्यांना पहिल्यांदा प्रवेश नव्हता, ठीक आहे. मग आपली लोक काय करायची, मग आपल्या भारतातील लोक काय करायची, असे मोकळ्या हवेमध्ये, कसं त्यांनी सांगितले पहा, मोकळ्या पटांगणामध्ये, म्हणजे असंच मोकळ्या हवेमध्ये काय करायची, नाटके सादर करायची. मग हळूहळू त्यात बदल होत गेले. मग हळूहळू आपल्याला पण त्या जे नाट्यगृह आहेत त्याच्यामध्ये आपल्याला देखील स्थान प्राप्त झालं, आणि त्याचाच परिणाम काय झाला, मग हळूहळू मराठी नाटकांचे प्रयोग देखील बंदिस्त नाट्यगृहात होऊ लागले, जसे आत्ता होतात, ठीक आहे. आता पहा पुढचा हा पॉइंट कुठला पाहिला आपण, मराठी रंगभूमी. यामध्ये काय काय पाहिलं आपण, मराठी रंगभूमी म्हणजे काय असतं, त्यात ते स्थान, मराठी रंगभूमी स्थान म्हणजे काय असतं, जे ललित कला सादर करून लोक एकत्र येऊन जी कला सादर करतात, ते कुठे सादर करतात, ते स्थान म्हणजे असतं मराठी रंगभूमी, ठीक आहे. मग हे रंगभूमीचे बरेच त्याची आपण इन्फॉर्मेशन पाहिली, कोणत्या व्यक्तींची कोणते नाटके प्रसिद्ध आहेत, ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या. मराठी नाट्यभूमीचे जे जनक आहेत, ठीक आहे, विष्णुदास भावे, त्यांना का म्हणतात ते देखील पाहिलं. हे देखील सर्व प्रश्न महत्त्वाचे आहेत, तुम्हाला कारणे द्यायला हे सर्व गोष्टी येणार आहेत, ठीक आहे. नेक्स्ट पहा आता भारतीय चित्रपटसृष्टीतील चित्रपट. पहा चित्रपट हे कलात्मक व तंत्रज्ञान यांचा संगम असलेले माध्यम आहे, बरोबर आहे. चित्रपट काय आहे, नुसती त्यात कला दाखवायची का, मला सांगा. चित्रपट आपण कशावर बघतो, आपण आता पहा सर्वजण टीव्हीवर चित्रपट बघतात, ठीक आहे. मग हे काय आहे, तंत्रज्ञानाची जोड आहे ना. टीव्हीवर कुठून येतं, ते सॅटेलाइट वगैरे त्याच्या भाग भरपूर असतं, ठीक आहे. मग तंत्रज्ञान आणि कलात्मकता, म्हणजे कला पण पाहिजे, तंत्रज्ञानाशिवाय तर आपल्याला दिसणार नाही घरोघरी टीव्हीवर, ठीक आहे. मग पहा कलात्मकता आणि तंत्रज्ञान या दोघांचा संगम, म्हणजे दोघांचं एकत्रीकरण असलेलं माध्यम कोणतं आहे, तुमचं चित्रपट, ठीक आहे.
पहा, चित्रणाचा शोध लागल्यावर चित्रपट कलेला जन्म झाला. यातून मूकपटांचे युग निर्माण झाले. पुढे ध्वनी मुद्रण शक्य झाले आणि बोलपटांचे युग आले. म्हणजे पहा ते काय म्हणलेत, पहिल्यांदा पहा फक्त व्हिडिओ दिसतो ना आपल्याला तसा सुरुवात झाली. म्हणजे काय, चलचित्रणाचा शोध लागला, त्याच्यामुळे चित्रपटाचा शोध लागला. पहिले मूक चित्रपट असायचे तेव्हा कसं ध्वनी जे तंत्रज्ञान होतं, म्हणजे आपल्याला टीव्ही मधून आवाज जसा आता ऐकू येतो तसा त्याचा शोध लागलेला नव्हता. त्याच्यामुळे काय करायचं, फक्त जे हातवारे करून जे मूकपट असायचे ते प्रदर्शित केले जायचे, तसे चित्रपट बनवले जायचे. नंतर काय झालं, हळूहळू मग एकावर एक काय झालं, आपले नवीन नवीन टेक्नॉलॉजी येत गेल्या, तंत्रज्ञानाचे वेगवेगळे शोध लागले. त्याच्यानंतर ध्वनीचा पण शोध लागला. ठीक आहे, मग काय झालं, हळूहळू काय झालं, मग त्याचा परिणाम ध्वनी मुद्रण शक्य झाले. ठीक आहे, मग ध्वनी त्याच्यामध्ये ऍड करणं शक्य झालं. मग नंतर त्याच्यामुळे हळूहळू काय बोलपटांचे युग आले. म्हणजे जे डायलॉग वगैरे आपण म्हणतो, आता जे आपण तुम्ही चित्रपट बघतात ते सगळे संवाद असतातच ना, त्यात आपल्याला आवाज पण ऐकू येतच ना, संवाद तसे पहिले नव्हते. ठीक आहे, नंतर ध्वनी मुद्रणाचा शोध लागल्यावर बोलपटांच्या युगाला सुरुवात झाली. ठीक आहे, पहा, भारतातील पहिला पूर्ण लांबीचा चित्रपट तयार करण्याचा मान कोणाला भेटलाय? महाराष्ट्राकडे आपल्या. पहा, भारतामध्ये पहा, महाराष्ट्राला पहा, चित्रपटसृष्टीत पण महाराष्ट्राचे भरपूर असे महत्त्वाचे मोलाचे योगदान आहे. भारतात पहिला पूर्ण लांबीचा चित्रपट तयार करण्याचा आणि तसेच प्रदर्शित करण्याचा देखील मान कोणाकडे? आपल्या महाराष्ट्राकडे आहे. पहा, भारतीय चित्रपटाची जननी असं आपल्या महाराष्ट्राला ओळखलं जातं. आता हे तुम्हाला कारणे पण विचारू शकतात की भारतीय चित्रपटांची जननी म्हणून महाराष्ट्राला का संबोधलं जातं, ते तुम्हाला कारणे स्पष्ट लिहिता आलं पाहिजे. म्हणून पहा, हा पॉइंट महत्त्वाचा आहे, डबल्स तयार करते मी, तुम्ही देखील व्यवस्थित लिहून घ्या. ठीक आहे, तुम्ही कंपल्सरी पेन्सिल किंवा हायलायटर ठेवायचं जवळ. मी जे शब्द अंडरलाईन करते महत्त्वाचे ते तुम्ही देखील अंडरलाईन करून घ्यायचे. ठीक आहे, पहा, आता भारतीय चित्रपटाच्या विकासात मदनराव माधवराव पितळे कोणाकोणाचं महत्त्वाचं योगदान आहे? पहा, या चित्रपटाच्या विकासात मदनराव माधवराव पितळे असेल, कल्याणची पटवर्धनजी कुटुंबीय असतील आणि हरिश्चंद्र सखाराम भाटवडेकर उर्फ सावेदादा यांचं काय आहे, योगाचं म्हणजे मोलाचं योगदान आहे. पहा, पुढे काय आहे, दिग्दर्शक गोपाळ रामचंद्र तथा दादासाहेब तोरणे, अ.प. करंदीकर, S.N. पाटणकर, V.P. दिवेकर यांनी परदेशी तंत्रज्ञानाचे सहाय्य घेऊन पुंडलिक हा कथापट 1912 मध्ये मुंबईत दाखवला. पहा, म्हणजे यांनी काय सांगितले, म्हणजे आपल्या इकडे आपल्या भारतामध्ये म्हणजे आपल्या भारतामध्ये भारतीय चित्रपटसृष्टी निर्माण कशी झाली, टप्प्याटप्प्याने काय काय आलं, हे सर्व सांगितलं गोष्टी. ते काय म्हणतात, योगदान मोलाचं कोणाकोणाचं आहे, ह्यामध्ये कोणी कोणी जास्त मेहनत घेतली. पहा, हे जे मदनराव पितळे असतील, कल्याणची पटवर्धनची फॅमिली आहे, त्यांचे कुटुंबीय, तसेच पहा हरिश्चंद्र सखाराम भाटवडेकर जे आहे त्यांनाच काय म्हणतात, सावेदादा म्हणलं जातं. ठीक आहे, हे काय आहे, यांचं मोलाचं योगदान आहे. यात पहा, अजून एक प्रश्न येऊ शकतं, हरिश्चंद्र सखाराम भाटवडेकर तुम्हाला जोड्या लावायला पण देऊ शकतात आणि इकडे लिहिल सावेदादा. मग तुम्हाला समजलं पाहिजे की त्यांनाच काय म्हणतात, सावेदादा संबोधलं जातं. तसेच पहा, ह्यांचं काय मोलाचं योगदान आहे. तसेच मग पुढे दिग्दर्शक जे आहेत गोपाळ रामचंद्र, त्यांना काय म्हणतात, दादासाहेब तोरणे म्हणतात, किंवा अ.प. करंदीकर असतील, पाटणकर असतील, दिवेकर असतील, यांनी परदेशी तंत्रज्ञान म्हणजे त्यांनी परदेशी तंत्रज्ञान पहिल्यांदा शिकले आणि त्याची हेल्प घेऊन त्यांनी काय केलं, जे पुंडलिक हा जो कथापट होता तो आपल्या मुंबईत दाखवला. ठीक आहे, पहा, आता 1913 मध्ये दादासाहेब फाळके यांनी स्वतः दिग्दर्शित केलेला आणि सर्व प्रक्रिया भारतात पूर्ण केलेला जो राजा हरिश्चंद्र आहे, हा चित्रपट मुंबई येथे प्रकाशित केला. ठीक आहे, पहा, आता त्यांनी असं का म्हणले भारतात पूर्ण केलेला, कारण पहा, आधीचा जो होता की नाही, जो गोपाळ रामचंद्र यांनी केलेला प्रदर्शित, त्यांनी काय केलं, पहा, आधीचा जो चित्रपट होता, ठीक आहे, त्याच्यात काय झालं, दिग्दर्शक जे होते गोपाळ रामचंद्र, दादासाहेब तोरणे असतील, करंदीकर, दिवेकर यांनी काय केलं, परदेशातली तंत्रज्ञानाचा हेल्प घेतली.
म्हणजे त्यांनी आपल्या भारतात सर्व गोष्टी नाही केल्या त्या चित्रपटाच्या, परदेशातील काही त्यांनी परदेशातील तंत्रज्ञानाचे मदतीने केलेला आहे हा चित्रपट पूर्ण. तसा पहा आपल्या भारतामध्ये पहिल्यांदा जे दादासाहेब फाळके आहेत त्यांनी स्वतः दिग्दर्शित केलेला आणि आपल्या भारतामध्ये सर्व त्याची प्रक्रिया पूर्ण केलेला जो चित्रपट आहे राजा हरिश्चंद्र, हा चित्रपट मुंबई येथे प्रदर्शित केला. ठीक आहे, हा चित्रपट सर्वांना माहितीच असेल. दादासाहेब फाळके देखील खूप मोठे आहेत पहा, हे नाव देखील तुम्हाला माहित असेल. दादासाहेब फाळके यांच्या नावाने पुरस्कार सुद्धा पहा जाहीर केले जातात. ओके, ठीक आहे. त्या पाठोपाठ मग काय झालं, मोहिनी, भस्मासूर, सावित्री, सत्यवान हे मूकपट आणि वेरूळची लेणी, नाशिक आणि त्र्यंबकेश्वर हे तीर्थक्षेत्रे यावर फाळके यांनी अनुभूतपट तयार केले. मग तेच दादासाहेब फाळके यांनी अजून काय केलं, त्यांनी पहिल्यांदा काय केलं, राजा हरिश्चंद्र हा चित्रपट आपल्या भारतामध्ये संपूर्ण प्रक्रिया करून म्हणजे आपल्या भारतामध्येच बनवून मुंबईला प्रदर्शित केला. त्यानंतर त्यांनी काय केलं, जे मोहिनी, भस्मासूर, सावित्री, सत्यवान हे मूकपट काढले आणि त्यानंतर मग जी वेरूळची लेणी, नाशिक, त्र्यंबकेश्वर ही जी तीर्थक्षेत्रे आहे त्याच्यावर पण त्यांनी अनुभूतपट तयार केले. येथून पुढे ऐतिहासिक पौराणिक विषयावरचे चित्रपट तयार करण्याची त्यांनी परंपरा सुरू केली. म्हणजे ही परंपरा कोणी सुरू केली पहा, तर आपले जे दादासाहेब फाळके आहे यांनी ही परंपरा सुरू केलेली आहे. ठीक आहे, तर आज आपण पहा काय काय पाहिलं. तुमची पहिल्यांदा आपण थोडीशी रिव्हिजन घेतली. ठीक आहे की आपण पहिल्या लेक्चरमध्ये काय पाहिलं होतं. त्यानंतर पहा आज आपण काय काय शिकलो, जी तुमची मनोरंजनाची आवश्यकता तर तुम्ही शिकलात, पण त्याचबरोबर पहा जी मराठी रंगभूमी होती, मग ती मराठी रंगभूमी म्हणजे काय, मराठी रंगभूमीवर काय काय घेतले जाते, कोणत्या कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, तसेच पहा कोणकोणत्या व्यक्तीची कोणकोणती नाटके असतील गाजलेली आहेत ते पाहिलं. ह्या सर्व गोष्टी तसेच चित्रपट विषयी पण देखील आपण महत्त्वाची जी माहिती आहे ती अभ्यासली. तुमची पाठ्यपुस्तकामधली जे तुम्हाला महत्त्वाच्या गोष्टी आहेत मी त्या हायलाईट करून दिलेल्या आहेत, तर तुम्ही देखील तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये हायलाईट करा. तसेच जी मी मध्ये मध्ये सांगते की हे क्वेश्चन तुमचे इम्पॉर्टंट आहेत, ह्या तुम्हाला जोड्या विचारल्या जाऊ शकतात. हे जे मी तुम्हाला लिहून दिलेलं आहे अशा प्रकारे मी जे चार्ट काढलेले आहेत असं तुम्ही तुमच्या वहीमध्ये नोट करून घ्या. नोट्स अशा बनवा जेणेकरून काय होतं, तुम्ही राईट केलं सगळं रायटिंग केलं तर तुमच्या लक्षात राहणार नाही, तुमचा वेळ जास्त जाईल. मग तुम्ही अशा ट्री डायग्राम असतील, वेब डायग्राम असतील अशा बनवायचा प्रयत्न करत चला स्वतःहून देखील. काही हरकत नाही, तुम्हाला नाही जमलं तरी पहा मी सर्व तुम्हाला गोष्टी करून देईल असं. ठीक आहे, तुम्ही फक्त व्यवस्थित अभ्यास केला, फक्त रेग्युलर अभ्यास करत चला. फक्त इतिहासच नाही, तुमच्या इंग्लिशचे पण त्या मॅडम लेक्चर घेतात, इंग्लिशचं पण तुम्ही व्यवस्थित बेसिक गोष्टी त्या मॅडम जसं शिकवतात ते तुम्ही फॉलो करा. नक्कीच तुम्हाला तुमच्या 10वीमध्ये जी बोर्ड एक्झाम तुम्ही देणार आहे त्याची उत्तमरित्या तुमची लास्टपर्यंत तयारी होऊन जाईल. ठीक आहे, परत पहा अभ्यास कसा करायचा यावर पण मी काही विविध व्हिडिओ आहेत ते अपलोड करणार आहेत, ते देखील तुम्ही बघून घ्या की अभ्यास कसा करायचा, कोणत्या विषयाला प्रायोरिटीज द्यायच्या, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगेल. ठीक आहे, पहा आजच्या आपण लेक्चरमध्ये जे पाहिलं आहे ते तुम्ही व्यवस्थित समजून घ्या. ठीक आहे, ते तुम्ही व्यवस्थित समजून घ्या, त्या गोष्टी तुम्ही फॉलो करा. ठीक आहे, आणि जे राहिलेला पार्ट आहे तो आपण नेक्स्ट आपल्या लेक्चरमध्ये कंप्लीट करणार आहोत. आणि त्यानंतर आपण जो स्वाध्याय आहे तुमचा मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास या पाठ आहे जो तुमचा 6व्या क्रमांकाचा पाठ आहे त्याचा जो स्वाध्याय आहे ते देखील आपण अभ्यासणार आहे. त्याआधी पाहता 10वीचं जे तुमची बॅच आहे ठीक आहे ते आपल्या डबल ओ अकॅडमीमध्ये पहा. सध्या 10वीच्या ज्या बॅचचे त्याचे ॲडमिशन सध्या चालू आहेत. पहा वैशिष्ट्य पण आहेत, पहा इथे अपेक्षित प्रश्नसंच सोडून घेतली जातील तुमच्याकडून 100% पहिल्याच प्रश्नात तुम्ही यश मिळवा जर तुम्ही आम्ही जे सांगू ते मार्गदर्शन जर व्यवस्थित तुम्ही फॉलो केले सगळे तर. तसेच पहा बेसिक पासून तुमची सर्व तयारी करून घेतली जातील. लेक्चर तुम्ही अनलिमिटेड वेळा पाहू शकता. तुम्हाला क्रमांक दिलाय 80 10 45 77 60 हा आमचा संपर्क क्रमांक आहे. ठीक आहे, 80 10 45 77 60 याच्याशी कॉन्टॅक्ट करा. कुपन कोड मयुरिको 10 हा यूज केला तर तुम्हाला ही बॅच तुम्ही जॉईन जेव्हा करता तेव्हा त्याच्यावर 10% डिस्काउंट देखील मिळून जाईल. ठीक आहे, पहा विद्यार्थी मित्रांनो आज आपण इथेच थांबतो आहोत. आपण पुढच्या लेक्चरमध्ये उद्या काय पाहणार आहोत याचा थोडासा राहिलेला पार्ट पाहूयात आणि नंतर लगेचच आपण स्वाध्यायाला सुरुवात करणार आहोत. चला, थँक्यू सो मच.